नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. नवी मुंबईतील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कोल्हापूरकर रहिवासी विकास सेवा संस्था श्री गणेशा DRS फाउंडेशन आणि वी बिफोर मी यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित तू चाल पुढं ही ज्येष्ठ नागरिकांसाठीची 3 किलोमीटर चालण्याची स्पर्धा रविवारी 15 फेब्रुवारी रोजी ऐरोली येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर परिसरात अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमागदार वातावरणात पार पडली. ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य, आनंद आणि सामाजिक सहभागाला चालना देण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येनं वरिष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात तू चाल पुढं या घोषवाक्यासह ज्येष्ठांनी उत्साहानं चालण्यास सुरुवात केली. आरोग्य जागृती, सकारात्मक ऊर्जा, शिस्तबद्ध आयोजन आणि परस्पर स्नेहभाव यांचा सुंदर संगम या वॉकथॉनमध्ये अनुभवायला मिळाला. सक्रिय रहा, निरोगी रहा या प्रभावी संदेश या माध्यमातून देण्यात आला. स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला टी-शर्ट, टोपी, मेडल व नाश्ता देण्यात आला. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक प्रदान करून गौरवण्यात आलं. ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हा कार्यक्रमाचा यशाचा खरा मापदंड ठरला. या कार्यक्रमासाठी चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजीराव पाटील प्रमुख उपस्थित राहणार होते. मात्र काही वैद्यकीय कारणास्तव ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही. तरीही त्यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत उपक्रमास मनापासून पाठिंबा दर्शवला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्य अभियंता चंद्रकांत उंडगे, ऐरोली येथील विद्यमान नगरसेवक अशोक पाटील, शिवाजी खोपडे, अंकुश सोनवणे, कुमारी ऐश्वर्या सोनवणे, समाजसेवक सुदर्शन जिरगे, निलेश बानखेले, राजू पाटील, अनिल नक्ते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या भव्य उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष DL भादवलकर, सर्व सल्लागार व सक्रिय सभासदांनी अथक परिश्रम घेतला. कार्यक्रमाचं उत्कृष्ट, शिस्तबद्ध व प्रभावी नियोजन सौरभ केडिया यांनी केलं. स्वयंसेवकांनी अत्यंत समन्वयानं जबाबदाऱ्या पार पाडत कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचा वाटा उचलला. संस्थेचे अध्यक्ष DL भादवलकर यांनी सर्व स्पर्धक आणि स्वयंसेवकांचे मनपूर्वक आभार मानले. त्यांच्या उत्स्फूर्त सहभाग, शिस्तबद्ध सहकार्य आणि निस्वार्थ सेवेमुळेच हा उपक्रम यशस्वी झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं. भविष्यातही अशाच एकजुटीनं सामाजिक कार्य अधिक व्यापक पातळीवर राबवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.